प्रत्येक दिवस हा आपल्यासोबत एक नवा इतिहास घेऊन येतो. विशेषतः धम्म चळवळीत आणि बहुजन समाजात प्रत्येक तारखेला आणि दिवसाला एक क्रांतिकारी पार्श्वभूमी लाभलेली आहे. आजच्या दिवशी इतिहासामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्यात हे जाणून घेणे आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आदरणीय दीक्षाताई बनसोडे यांना आमंत्रित करते. त्यांनी आम्हाला दिनविशेष व महापुरुषांचे सुविचार सांगावे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज दिनांक 29 जुलै 2026, बुद्धाब्द 2571, अशोकाब्द 2331, भीमाब्द 136, बुधवारो आषाढ मासो. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. नंबर 1. 1933 कन्हान नदीच्या महापुरात कामठी शहरातील अस्पृश्यांची 400 घरे जमीनदोस्त. बाबू हरदास यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना निवारा दिला. नंबर 2. 1946 टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले. इथेच आजचे दिनविशेष संपले. यानंतर पाहूया महापुरुषांचे सुविचार. नंबर 1. मेरी पूजा मत करना, नाही मुझसे कोई उम्मीद लगा के रखना कि मैं कोई चमत्कार करूंगा. दुख को पैदा तुमने किया है और उसको दूर तुम्हें ही करना पड़ेगा. मैं सिर्फ तुम्हें मार्ग बता सकता हूँ, लेकिन उस रास्ते पर तुम्हें ही चलना पड़ेगा. तथागत भगवान गौतम बुद्ध. नंबर 2. A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of the society. एक महान व्यक्ती एका प्रख्यात व्यक्तीपेक्षा वेगळा असतो, जो समाजाची सेवा करण्यास तत्पर असतो. डॉक्टर B.R. आंबेडकर. नमो बुद्धाय. जय भीम. आज मला या धम्म प्रहरी दिनविशेष व सुविचार घेण्याची संधी आदरणीय दीक्षाताई व धम्मतरंग मंचाने दिली, त्याबद्दल सर्वांचेच मी आभार मानते. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू साधू. खूप छान ताई, आपण दिनविशेष व सुविचार घेतलेत. अभिनंदन आपले. यानंतर अष्टशील याचना घेऊन आपण उपसतासाठी याचना करणार आहोत. भंतेजी जॉईन झाले सर, ना? भंतेजी जॉईन. मी भंतेजी नाही. ठीक आहे, आता होतील. त्याला मी म्हणालोय 1 मिनिटात होतील तोपर्यंत. ओके ओके सर. भंतेजी जॉईन झालेले आहेत. वंदामी भंतेजी. सती हो. आज उपसत पौर्णिमेचे उपसत असल्या कारणाने भंतेजी आपल्याला अष्टशील याचना देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. शील हेच माणसाचे खरे भूषण आहे. शील हेच माणसाचे खरे भूषण आहे. हेच शील देऊन व आमच्याकडून ग्रहण करून घेण्यासाठी पूजनीय भंतेजी धम्मतरंग संघ या मंचावर उपस्थित झालेले आहेत. भंतेजींना अष्टशिलाची याचना करण्यासाठी धम्मतरंग संघाच्या वतीने संघाच्या ज्येष्ठ विपस्सी साधिका आदरणीय अनिताताई सरवडीकर यांना धम्म मंचावर आमंत्रित करते. त्रिसरण व अष्टशील याचना. आज आषाढ पौर्णिमा, उपोषित दिन. त्रिसरण अष्टशील याचना आपण घेत आहोत. प्रथमतः त्रिरत्नांना वंदन करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो
संघं नमामि. याचना. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयम्पि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयम्पि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सह अट्टाङ्ग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयम्पि अहं भन्ते तिसरणेन सह अट्टाङ्ग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयम्पि अहं भन्ते तिसरणेन सह अट्टाङ्ग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. आं भन्ते. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं
शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् आं भन्ते पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अतेन दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वीरमणि सिक्खापदं समादयामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसवादा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरमेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि विकलभोजना वीरमणि सिक्खापदं समादयामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नत्सगीतवादित विसुखदर्शनमाला गन्धविलेप वीरमणि सिक्खापदं समादयामि न च गीतवादितविसूकदर्शनमालागन्ध विलेपनधारणमण्डन विभूषणठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि उच्चासयना महासयना वीरमणि सिक्खापदं समादयामि उच्चासयन महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन साध्यं अटङ्गसमनागतं उपोषतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्व अपमादेन शीलसम्पादेथ आं भन्ते साधु 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 मी धम्मतरंग संघाच्या वतीने आदरणीय भंतेजींनी आम्हाला आमच्या हितासुखासाठी धम्मदेसना व आशीर्वाद द्यावे अशी याचना करते. भगवान बुद्धाने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले. असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या धम्मतरंग या ग्रुपमधील सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, विशेष म्हणजे आज आषाढ पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, मंगलमैत्री, मंगलकामना मी व्यक्त करतो. उपासक आणि उपासिकांनो, आषाढ पौर्णिमा म्हटलं की तो क्षण आठवतो ज्या क्षणी खऱ्या अर्थाने भगवंताने पहिला वर्षावास केला होता, पहिला उपदेश केला होता. आणि आपल्याला पाहायला मिळतं की आषाढ पौर्णिमेच खऱ्या अर्थाने वर्षवासाला सुरुवात होत असते. तसं शब्दशः पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो की वर्षा आणि वास असे दोन शब्द आहेत. हे दोन शब्द एकत्र जोडून वर्षावास नावाची संकल्पना तयार झालेली आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास. आपण पावसाच्या दिवशी किंवा पावसाच्या कालखंडामध्ये कुठे निवास करावा अशा प्रकारे म्हटलेलं आहे. म्हणजे कुठं निवास केला पाहिजे भगवंताच्या भिक्षूने विशेष करून. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की भिक्षूने 3 महिने एका ठिकाणी राहण्याची सूचना भगवंताने केलेली आहे. 3 महिन्यापर्यंत एक निवास करावा, त्या ठिकाणी राहावं. त्याचे अनेक कारण आहेत. साधारणपणे काही कारण आपल्याला लगेच समजून येतील. असं म्हटलं आहे की या निवास करण्याचं कारण पहिलं असं आहे की भगवान बुद्धाच्या काळामध्ये सर्व भिक्षू हे जंगलामध्ये राहत होते. आणि मग जंगलामध्ये राहत असताना कधी कधी भिक्षू हे हजारो असायचे आणि हजारो भिक्षू, 500 भिक्षू, कमीत कमी 500 आणि काही काही वेळेस 1000 असे भिक्षू असल्यानंतर ते जंगलातून गावात यायचे भोजन घेण्यासाठी, भिक्षा घेण्यासाठी. तर त्या काळामध्ये सर्व म्हणजे वर्षावासामध्ये आपण पाहतो की पावसाच्या ऋतूमध्ये सर्व शेतकरी शेती पेरतात. मग शेती पेरल्यानंतर ते शेतीतून यायचे, तर एवढे भिक्षू एकत्र आल्यामुळे त्या शेतीचं नुकसान व्हायचं, तिथलं पीक नष्ट व्हायचं. ही गोष्ट एक घडली. दुसरी गोष्ट अशी घडली की साधारणपणे आपल्याला पाहायला मिळतं भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू जंगलात राहत होते. तर मग ते रस्त्याने येत असताना, म्हणजे रस्ता हा अरुंद असायचा, त्या काळामध्ये असे रस्ते मोठे नव्हते. आणि तुम्हाला पाहायला मिळतं की सर्वीकडे गवत आणि वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न पीक उगवल्यामुळे रस्ता अतिशय छोटा असायचा. त्या रस्त्यावरतून येत असताना कधी कधी त्या रस्त्याच्या जवळ अनेक प्रकारचे प्राणी असायचे, हिंस्र प्राणी असायचे. किंवा असं म्हटलं आहे तर हे प्राणी त्या भिक्षूंच्या पायाला दंश करायचे. आणि मग दंश केल्यामुळे काही भिक्षू अशा या दंशामुळे मरण पावले. ही एक गोष्ट इथे आणखी महत्वाची आहे. दुसरी आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, साधारणपणे ती आपल्या या कारणातली तिसरी गोष्ट आहे. आणि ती म्हणजे वर्षावासामध्ये पाऊस खूप जोरात पडतो. पावसाचा ऋतू आहे तर पाऊस जोरात पडणारच आहे. तसं म्हटलं आहे की पावसामध्ये त्यावेळेस भिक्षूंना ध्यान करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. आणि मग ध्यान करण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही झाडाखाली ते ध्यान करत असत. आणि ध्यान करत असत तर मग ध्यान करताना ते त्या ठिकाणी पाऊस आल्यामुळे किंवा पूर आल्यामुळे त्या पुराच्या पाण्यामध्ये ते ध्यान करत असताना तसेच वाहून जायचे. ते काही ध्यान संपवत नव्हते, आपल्या अंगाला पाणी लागलं तरी पण. मग अशा अवस्थेत ही गोष्ट भगवंताला कळाली. भगवंताकडे भिक्षूने सांगितली की म्हणते
भिक्षू नदीच्या पात्राच्या जवळच ध्यान करतात आणि मग पात्राच्या जवळ ध्यान केल्यामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतं की पावसाच्या पुरामध्ये ते पाण्यासकट वाहून जातात. मग म्हणते भगवान याच्यावरती काहीतरी उपाय करावा आणि मग याच्यावरती उपाय करावा असं सांगितल्यानंतर भगवंताने उपाय केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने वर्षावास नावाची संकल्पना सुरू झाली. एका ठिकाणी 3 महिन्यापर्यंत, साधारणपणे 3 महिन्याचा कालखंड असतो. ज्या पावसाचा ऋतू आहे असं म्हटलं आहे, त्या पावसाच्या ऋतूमध्ये 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी भिक्षू एकत्र राहत होते आणि राहून त्या ठिकाणी वर्षावास करत होते किंवा तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली आहे. वर्षावासाच्या सुरुवातीचे हे साधारणपणे असे महत्वाचे कारण आहेत वर्षावासाला सुरुवात होण्यासाठी. या पौर्णिमेचं जर महत्व पाहिलं तर आणखी काही गोष्टी आहेत या पौर्णिमेच्या. याच पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांची जी माता होती महामाया, यांच्या गर्भामध्ये ते खऱ्या अर्थाने गर्भधारण झाला होता. म्हणजे गर्भधारण होण्याचा दिवस सुद्धा आजचाच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रहत्याग केला, तर ग्रहत्याग केला तीही खऱ्या अर्थानं हेच पौर्णिमा आहे. आणि धम्मचक्र परिवर्तन केलं, अर्थात पहिला उपदेश केला, तर पहिला उपदेश केला तर तीही पौर्णिमा हीच आहे. आणि खऱ्या अर्थाने संघाची स्थापना केली, तर ते संघाची स्थापना सुद्धा याच पौर्णिमे केली. भिक्खू संघ तयार झाला. आपण पाहायला मिळतं म्हणजे साधारणपणे 5 कारण घडले आहेत या पौर्णिमेला. बोधिसत्वाची गर्भधारणा, ग्रहत्याग, धम्मचक्र परिवर्तन, वर्षावासाला सुरुवात आणि संघाची स्थापना. कारण भिक्खू संघ याच पौर्णिमेला तयार झाला आहे. याच प्रवचनामध्ये आपण पाहायला मिळतं की भगवंताने उपदेश केला, प्रवचन दिल्यामुळे भिक्खू संघ तयार झालेला आहे. साधारणपणे धम्म जे काही देशना आहे तर ती कोणती होती, तर ती धम्मदेशना होती धम्मचक्र परिवर्तन. म्हणजे धम्मचक्र परिवर्तन जे सूत्र आहे ते सारनाथ या ठिकाणी भगवंताने आजच्या पौर्णिमेला संपन्न केलं होतं. म्हणजे सांगितलं होतं भिक्षूंना. आणि तो जे परिसर आहे ते सारनाथ आहे. त्या सारनाथला आपण धम्मिक स्तूप किंवा असं म्हटलं आहे मुर्गदाय वन, इसिपतन मुर्गदाय वन अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी आहे. ते धम्म चक्र परिवर्तन केलं तर ते आजही त्या ठिकाणी धम्मिक स्तूप म्हणून ते फार मोठा स्तूप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याच्यावरती अनेक राजाने वेगवेगळ्या प्रकारचे थर देऊन, वेगवेगळ्या प्रकारचे लेबल करून त्याला जपून ठेवण्याचं काम केलं होतं. मधामध्ये बुद्ध धम्म नष्ट झाल्यानंतर त्याला पूर्ण मातीमध्ये गाडण्याचं काम सुद्धा लोकांनी केलं होतं. पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी अनागारी धर्मपाल यांनी बुद्धगयेला आल्यानंतर बुद्धगया शोधली, सोबत खऱ्या अर्थानं सारनाथ शोधलं आणि त्या स्तूपाची खऱ्या अर्थाने पुन्हा उत्खननामध्ये स्तूप पूर्णपणे ओपन करण्यात आला आहे. आज ते वर्ल्ड हेरिटेज म्हणून ते ठिकाण आहे. उपासक आणि उपासिकांनो, काय म्हटलं आहे धम्मचक्र परिवर्तन सूत्रामध्ये, साधारणपणे धर्माचा उपदेश केला. धर्माचा उपदेश करताना भगवंत सांगतात की दोन प्रकारच्या गोष्टीला तुम्ही स्वीकारू नका. म्हणजे असं म्हटलं आहे, एक तर अतिशय चैन सुखामध्ये राहू नका, म्हणजे खा प्या मजा करा, ही गोष्ट तुम्ही स्वीकारू नका, कारण ती दुःख देणारी आहे. आणि काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका, जेवढा त्रास देतील तेवढा शरीराला देऊन टाका, अशा प्रकारचा एक विचार त्या काळामध्ये होता. तर भगवंत म्हणाले की हेही विचार म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला दुःखमुक्तीकडे किंवा सुखाकडे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्या काळातल्या ह्या दोन्ही पद्धती भगवंताने नाकारलेल्या आहेत. आणि म्हणून भगवंताने या पौर्णिमेला विशेष करून धम्मचक्र परिवर्तन करताना मध्यम मार्ग सांगितला आहे. मध्यमा पदा अशा प्रकारचं म्हटलं जातं, मध्यम मार्ग. आपण आताही पाहतो की बऱ्याच वेळेस लोकांना कधी आपण पाहतो की मध्यम मार्गाचं काय महत्व आहे. खऱ्या अर्थानं बऱ्याच लोकांना बुद्धाचा धम्म जरी कळत नसला तरी सुद्धा आपण पाहतो की साधारणपणे कुठेही काही प्रसंग झाला, तर कुठलाही प्रसंग झाला तर दोन्ही लोक ऐकत नसतील तर तिसरा व्यक्ती म्हणतो, हे बघा तुमचंही बरोबर नाही, म्हणजे
जे बरोबर असेल यांचेही बरोबर असेल, परंतु आपण काय करू, त्या दोन्ही मार्ग सोडून देऊ आणि आपला मध्यम मार्ग भगवंतानं सांगितला आहे. भगवान बुद्ध म्हणतात की मध्यम मार्ग हा तुम्हाला दुःखमुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो. असं म्हटलं आहे की या ठिकाणी भगवंताने सांगताना सांगितलं की दुःख, अनित्य आणि अनात्म या ज्या गोष्टी आहेत तर त्याचाही उपदेश भगवंताने केला आहे. जेव्हा धम्मचक्र प्रवचन सुद्ध भगवंताने ऋषीपतन मृगयामध्ये, आता हे मृगयाच का म्हटलं जातं तर ते मोरांचं तिथे सहवास होता. अनेक मोरांचे तिथे थवेच्या थवे राहत होते. इसी म्हणजे ऋषी. तिथे अनेक प्रकारचे ऋषी हिमालय पर्वताच्या जवळ आहे ते ठिकाण आणि हिमालय पर्वताजवळ त्या ठिकाणी येत होते आणि ते ध्यान मनन चिंतन करण्याचं ठिकाण होतं आणि म्हणून ते ऋषींचं एक ठिकाण होतं, मोरांचं ठिकाण होतं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान बुद्ध उपदेश करतात. तर त्या उपदेश करण्याच्या ठिकाणाला ईशीपतन, मृगदायवन, सारनाथ अशा प्रकारचं ते ठिकाण आहे. उपासक आणि उपासिकांनो, या सुत्तामध्ये भगवंताने पुढे असं सांगितलं आहे, जाती पी दुःख. म्हणजे काय म्हणतात बुद्ध, ज्यांचा जन्म झाला त्याला दुःख आहे. आपण म्हणतो की आपल्याला कोणी विचारलं की काय तुम्हाला दुःख आहे का, तर कोणी म्हणतं नाही मला काही दुःख नाही, हा ठीक आहे मी चांगला आहे. परंतु त्यांना खोलवर जर विचारलं खरंच तुम्ही सुखी आहात का, तर ते म्हणतात की कशाचं सुख हो, माझं हे बरोबर नाही, माझं ते बरोबर नाही, माझं असं नाही, मला याने दुःख दिलं, मला त्याने त्रास दिला, अशा प्रकारचं सांगून ते दुःखी होतात. भगवंताने सांगितलं ज्याचा जन्म झाला त्याला दुःख होतं. जाती पी दुःख, जन्म होणं दुःख आहे, रोग होणं दुःख आहे, व्याधी पी दुःख असं म्हटलं आहे. रोग होणं, रोग झाला की दुःख होतं असं म्हटलं आहे. पियो विपयोगो दुःख, म्हणजे प्रिय व्यक्ती सोडून जाणं हेही दुःख आहे. एखादा प्रिय व्यक्ती असेल किंवा प्रिय व्यक्ती किंवा प्रिय गोष्ट जेव्हा आपल्याला सोडून जाते तर तेव्हा दुःख आहे. अपियो संपयोगो दुःखो, असं म्हटलंय की अप्रिय व्यक्तीचा संयोग होणे किंवा सोबत होणे, त्याचं दर्शन होणे हे दुःख आहे. असं म्हटलंय की म्हणजे मरण होणं, मृत्यू येणं हे सुद्धा एक दुःखच आहे. म्हणजे मृत्यू नावाची गोष्ट जेव्हा आपण ऐकतो तर तेव्हा त्या माणसाला दुःख होतं आणि ते म्हणतो की नको नको, मला मरायचं नाही, मला मरायचं नाही, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे. परंतु हे सत्य आहे की मृत्यू हा अटळ आहे. असं म्हटलंय की संख्येतेन पंच उपादान खंदा ही दुःखे, म्हणजे संक्षिप्त रूपाने पाहिलं अशा बारीक गोष्ट जेव्हा बारीकतेनं बघितलं तर 5 उपादान स्कंद ज्याच्यामुळे हे शरीर बनलं आहे, तर हे शरीरच खऱ्या अर्थानं दुःखाचं कारण आहे किंवा हे 5 उपादान स्कंदच दुःखाचं कारण आहे. 5 उपादान स्कंद जेव्हा जेव्हा एकत्र म्हणजे उत्पन्न होत राहतील, 5 उपादान स्कंद म्हणजे शरीर, असं म्हटलं आहे की हे 5 उपादान स्कंदच उत्पन्न होत राहतील तेव्हा तेव्हा दुःख त्या ठिकाणी होत राहील. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे दुःख दूर करण्यासाठी भगवंताने सांगितला मध्यम मार्ग, आणि तो मध्यम मार्ग भिक्षूंना उपदेश केला होता. आणि मध्यम मार्गाचा उपदेश केल्यानंतर भिक्षू खऱ्या अर्थाने हे दोन्ही प्रकारचे मार्ग सोडून गेले आणि मध्यम मार्गाचा स्वीकार केला. कारण बुद्धाच्या काळामध्ये आपण पाहतो की साधारणपणे ह्या दोन्ही मार्गाचं अनुसरण करणारे लोक होते. पहिला मार्ग होता तो साधारणपणे असं म्हटलंय की खा पिया मजा करा, उद्या काही खरं नाही. आपण पाहतो मला वाटतं 2000 वर्ष सुरू होण्या अगोदर म्हणजे 1999 हे जे वर्ष होते, तर या कालखंडामध्ये अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली होती. तेव्हा मी खूप लहान होतो. मला थोडं थोडं कळतं की उद्या आपलं काही खरं नाही, आपण मरणार आहोत, आता उद्या सर्व जग बुडणार आहे, अशी भावना लोकांमध्ये पसरली. आणि मग तेव्हा सारे लोक म्हणले की ठीक आहे, उष्ण आणा, कर्ज काढून आणा, कसे आणा, परंतु चांगलं काहीतरी आणा खायला आणि खाऊन पिऊन घ्या, उद्या आपण मरणार आहोत. म्हणजे उद्या मरणार आहोत म्हणून आजच सर्व चांगलं चांगलं खाऊन घेतलं आणि खाल्यानंतर उद्या सकाळी उठले तर म्हणले आपण नाही मेलो, म्हणले आता आपण चांगले आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खरं याचा अर्थ असं सांगता येईल की उद्या आपण मरणार आहोत म्हणून आजच काहीतरी खाऊन पिऊन घ्या, ही जी गोष्ट आहे तर ही खऱ्या अर्थानं दुःख देणारी आहे. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की म्हणजे खाऊन पिऊन आपण काही सुखी होऊ शकत नाही, खाऊन पिऊन आपण दुःखच उत्पन्न होणार आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की
खा प्या मजा करा, एवढंच तुम्ही राहू नका. याच्यामुळे तुमचा एक ना एक दिवस तुम्हाला दुःख उत्पन्न होणार आहे, वेदना उत्पन्न होणार आहेत. दुसरी गोष्ट सांगताना की काहीच खाऊ नका. तुम्ही पाहत असाल भगवंताच्या धम्मामध्ये आणि बुद्धांच्या धम्मामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे की काही काही लोक म्हणजे स्वतःच्या शरीराला वेदना देत होते. जेवढ्या जास्त वेदना तेवढं जास्त सुख, अशा प्रकारची मानसिकता त्यांची झाली होती. आणि म्हणून काही काही लोक खऱ्या अर्थानं कडक उन्हात राहायचे, कडक थंडीत राहायचे. काही काही लोक म्हणजे चिमण्यावर जसे दाणे टाकल्यानंतर तसे ते टिपून टिपून खायचे, तसे हे सुद्धा असे टिपून टिपून दाणे म्हणजे भोजन करायचे. काही लोक म्हणजे दुसऱ्यासाठी बनवलं तर उरलं तर ते आपण खायचे. काही लोक फक्त हवेवर जगायचे, असं म्हटलं आहे हवेवर जगण्याची पण काही लोकांची प्रॅक्टिस होती, किंवा काही लोक तसा प्रयत्न करत होते. काही लोकांना असं वाटतं की जर समजा असं म्हटलं जातं की कोणतरी दिलं तर ते खात होते, नाही तर खात नव्हते. अशा अनेक अनेक प्रकारचे मार्ग ते अवलंबत होते. किंवा आपल्या शरीराच्या केसांना ते उपटून काढायचे, डोक्याचे केस, दाढीचे केस उपटून काढायचे. तसंच खऱ्या अर्थानं ही जी गोष्ट आहे तर ही पुन्हा एकदा सांगतो की हे डोक्याचे आणि दाढीचे केस उपटून काढण्याची जी पद्धत होती, तुम्ही म्हणाल माणसाची उपटून काढत असते, स्त्रियांचे कुठं, स्त्रियाला कुठं दाढी येत होती. तर स्त्रियांना त्या काळामध्ये सहजासहजी म्हणजे संन्यास घेताच येत नव्हता. स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार नव्हता, केवळ ते माणसांनाच अधिकार होता. आणि मग त्या लोकांना साधारणपणे आपल्या शरीराला वेदना देऊन दुःखमुक्त होता येतं, असं त्यांची भावना होती. पण वास्तविक पाहता भगवंताने याचा धिक्कार केला, नाकारलं. हे काही हिताचं सुखाची गोष्ट नाही. भगवान बुद्ध म्हणाले की तुमच्या हिताची सुखाची गोष्ट नाही, आणि तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर हाही मार्ग तुम्ही सोडून दिला पाहिजे. म्हणून तर तुम्हाला माहित असेल सारिपुत्त आणि महामोगल्यान हे जे दोन भिक्षू होते, ते संजय नावाच्या त्यांच्या गुरुकडून वापस आले, आम्हाला तुमच्या सोबत राहायचं नाही, कारण त्यांचा मार्ग हा खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि सुखाचा उपभोग घेण्यासाठी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून भगवंताने सांगितलेला मार्ग त्यांनी स्वीकारला, ज्याला मध्यम मार्ग म्हटलं जातं. ही मध्यम मार्गाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते की सारनाथ या ठिकाणी झाली. वर्षावाची सुरुवात सारनाथ या ठिकाणी झाली. आता साधारणपणे बऱ्याच गोष्टीच्यावरती बोलतात की थोडक्यामध्ये उपासकासाठी सांगतो. म्हणजे उपासकांनी काय केलं पाहिजे या वर्षावासाच्या कालखंडामध्ये. वर्षावासामध्ये खऱ्या अर्थानं वर्षावास हा काही उपासकाचा नसतो. उपासकाचा वर्षावास नसतो. वर्षावास हा भिक्षूंचा असतो, आणि तेही उपसंपन्न असलेल्या भिक्षूंचा असतो. साधारणपणे असं म्हटलं आहे. मग उपासकांचं काय आहे, तर उपासकांनी उपवास धारण करायचं असतं. उपासकांनी उपवास धारण करायचं असतं या कालखंडामध्ये. होईल तर दोघांनी धारण करायचं असतं, विशेष करून पती आणि पत्नीने दोघांनी उपवास धारण केलं तर खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी खूप हितकारक आणि सुखकारक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय करायची असते, तर दुसरी गोष्ट असं म्हटलं आहे की या कालखंडामध्ये शक्य असेल तेव्हा आपण भिक्षूंना, भंतेंना, भिक्खू संघांना निमंत्रित केलं पाहिजे. त्यांना भोजन दान किंवा त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दान, औषध दान, जे काही आपलं दान देणे शक्य आहे तर ते दान कर्म करायचं असतं. जर समजा भिक्षू भेटलेच नाही 3 महिन्यापर्यंत, तर आपण प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक खऱ्या अर्थाने पौर्णिमेला आपण आपल्या परिवाराकडून किंवा आपल्या स्वतःकडून आपलं पुण्यभाव म्हणून आपण थोडासा भाग काढून ठेवायचा असतो. जर नाही भेटले तर 3 महिन्यानंतर कधीतरी भेटतील. आणि म्हणून जर समजा भिक्षू संघ भेटला तर ते अतिशय हिताची आणि सुखाची गोष्ट आहे. आणि म्हणून थोडंसं दान कर्म या ठिकाणी करायचं असतं. हे दान कर्म करणं ही तुमच्यासाठी हिताची आणि सुखाची गोष्ट आहे. त्यानंतर ध्यान करायचं असतं, मेडिटेशन, विपश्यना. जसं आपण पाहतो की आपलं ध्यान करणं शक्य नसेल, कळत नसेल, तर या कालखंडामध्ये भंतेजी जे असतात तर ते अधिष्ठान करून कुठेतरी थांबले असतात. तर त्या ठिकाणी त्या विहारामध्ये आपण गेलं पाहिजे. किंवा किमान समजा विहार नसेल तर किमान आपल्याकडे आपल्या वस्तीमध्ये 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला किंवा किमान महिन्याला तरी आपण असं निमंत्रित करून, सर्वांना निमंत्रित करून खीरदान केली पाहिजे. आणि भंतेलाही उपदेश करण्यासाठी किंवा भंतेचे दर्शन करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं पाहिजे. आणि जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला ध्यान शिकता येईल, त्यांच्याकडून आपल्याला विशेष करून असं म्हटलंय धम्म शिकता येईल, यासाठी आपण भंतेला निमंत्रित केलं पाहिजे. हाही एक प्रसंग आहे वर्षावासामध्ये. आणि उपासकांना पुन्हा असं म्हटलंय की या कालखंडामध्ये मैत्री भावना केली पाहिजे.
कुठल्याही प्रकारचं आपण उपवास धारण करणाऱ्या व्यक्तीने कधीही कुठलाही व्यवहार केला नाही पाहिजे. उपवास धारण करणाऱ्या व्यक्तीने म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये असं म्हटलं आहे. म्हणजे पैशाचा व्यवहार करू नये साधारणपणे. म्हणजे जमिनी वगैरे काही जे असेल ते खरेदी विक्री जे आहे तर त्याच्यावरती यापासून दूर राहावं. 3 महिन्यानंतर आपण किंवा उपवास ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपण करू नये. उपवास जर 3 महिने करत नसाल किंवा 1 दिवस करत असाल तर ठीक आहे, त्या दिवशी आपण करू नये. बरेच लोक 3-3 महिने करतात. काही लोक पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या दिवशी करतात. तर त्या दिवशी आपण कुठल्याही प्रकारची डिस्कस चर्चा न करता, डिबेट न करता आपण ध्यान करावं, वाचन करावं, मनन चिंतन करावं, धम्म समजून घ्यावा आणि होईल तेवढं मैत्री भावना करावी. मैत्री भावना कराल तर तुम्ही ज्यावर मैत्री कराल तर तेही तुमच्यावरती मैत्री करतील. असं उपासकांसाठी हे गोष्टी आहेत. उपासकांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आता 3 महिन्यामध्ये हळूहळू काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल. नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटेल किंवा जेव्हा जेव्हा ऑनलाईन येईल तर तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. उपासकांनो, आपल्या जीवनामध्ये हे एक सर्वश्रेष्ठ आणि महान पुण्य आहे. एका ठिकाणी असं म्हटलंय की अष्टशील धारण करणं, उपवासशील धारण करणं हे महान पुण्य आहे, महान पुण्य आहे. एका ठिकाणी असं वर्णन करून सांगितलं की म्हणजे चक्रवर्ती सम्राट, जसं असं म्हटलंय की चक्रवर्ती सम्राट याचं पुण्य किंवा याचं धन जे आहे ते एका बाजूला ठेवलं आणि दुसरं 1 दिवस उपवास धारणशील केलं, उपवासशील धारण केलं असेल तर यांचं पुण्य जर एका बाजूला ठेवलं तर चक्रवर्ती राजाचं धन 100 वेळेस म्हणजे जेवढं काही धन आहे तर ते 100 पट झालं. तरी सुद्धा 1 दिवस उपवासशील धारण करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमीच असेल, बरोबरीचं सुद्धा नसेल. म्हणजे 100 पट केल्यानंतर सुद्धा एवढं बरोबरीच येणार नाही. एवढं मोठं पुण्य हे उपवास धारण करण्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या परिवाराने, आपल्या सदस्याने, विशेष करून ज्यांना हे कळलं आहे त्या व्यक्तीने किमान पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि होईल तेव्हा, शक्य होईल तेव्हा 7 दिवसापर्यंत होईल म्हणजे संकल्प करून, अधिष्ठान करून 7 दिवसाचं सुद्धा आपण उपवास धारण केलं पाहिजे. होईल तर आपल्याला जर शक्य असेल, जे कोणी करत असतील तर 3 महिन्यांपर्यंत करायचं असेल तर त्याने 3 महिन्यापर्यंत करावं आणि आपलं पुण्य संपादन करावं. मला वाटतं ही गोष्ट साधारणपणे या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं आहे. आणि याच कालखंडामध्ये जे भिक्षू आपल्या एरियात राहतात, सहवासात राहतात किंवा आपल्या विहारात राहतात तर त्या भिक्षूप्रती सुद्धा आपण विशेष प्रकारची मंगल मैत्री करावी, मंगल कामना व्यक्त करावी. आपण त्यांच्या संपर्कात राहावं, कारण तेही पुण्य आहे, तेही तुम्हाला पुण्यकर्म करण्याची संधी आहे. जे भिक्षू असतील तर त्या भिक्षूंना आपण औषध दिलं तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील, त्यांना भोजन दिलं तर त्यांना आयुष्य प्राप्त होईल. त्यांना जर एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर ती जर दिली तर आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी ती सुखाची आणि हिताची ठरेल. अर्थातच तुम्हाला प्राप्त करण्याची संधी ही या कालखंडामध्ये विशेष करून असते. आणि म्हणून उपासकांनो, आपल्याला जरी समजा स्वतःचा पुत्र किंवा स्वतःची पुत्री भिक्खू संघाला दान देता आली नाही तर किंवा एखाद्या भिक्षूची आई किंवा वडील होता आलं नाही तरी हरकत नाही. जे कोणते भिक्षू आहेत, जे कोणते बनते आहेत तर त्याच बनतेला आपला पुत्र म्हणून आपण त्यांच्याशी जर समजा ज्या गोष्टी आपण आपल्या पुत्रासोबत करतो, त्यांची काळजी घेतो, तशा प्रकारे जर काळजी घेतली किंवा त्यांच्या प्रति श्रद्धा ठेवली तर नक्की आणि नक्की त्या भिक्षूंचंही मंगल होईल. कारण त्यांनाही धम्म शिकण्यासाठी तुमचं हे सहाय्य, हे तुमचं ही एक प्रकारची चांगली भावना तुमच्या ज्या दानामुळे त्यांना सुद्धा एक ध्यान, मनन, चिंतन करता येईल, वाचन करता येईल, सोबत धम्म धारण करता येईल आणि तुम्हाला सुद्धा ते धम्म सांगण्याची संधी, एनर्जी त्यांना प्राप्त होत राहील. एवढी एक मंगल मैत्री करतो आणि आपल्या सर्वांना विशेष करून पुनच एकदा या आषाढ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु. जी आपण वंदामी बनतेजी, एक सेकंड फक्त ताई. सुखी हो, सुखी वंदामी हो. बनतेजी, आपणास याबरोबरच एक विनंती करण्यात येत आहे की
या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने गेले बरेच दिवस धम्मतरंगच्या या श्रद्धावान, परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय कमी लोकांपर्यंत आमच्या या धम्मतरंगाचा उपक्रम किंवा कार्यक्रम पोहोचत होता. म्हणून धम्मतरंगाच्या सर्व उपासक उपासिकांनी असं ठरवलं की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी नित्यनियमित होणाऱ्या विविध उपक्रमांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी YouTube या वाहिनीवर धम्मतरंग संघाला नोंदणीकृत केलेलं आहे आणि त्याचे लोकार्पण आपल्या माध्यमातून हवे, अर्थात ते आपण जाहीर करावे अशी आपल्याला नम्र विनंती आणि त्यानंतर आपण आशीर्वाद द्यावा ही देखील धम्मतरंगच्या उपासक उपासकांच्या वतीने विनंती करण्यात येते. साधू साधू साधू. अतिशय चांगली गोष्ट आहे, अतिशय म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, प्रसन्नतेची गोष्ट आहे की एक उपक्रम आपण सर्व उपासकांनी, धम्म उपासकांनी या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं पहिल्या वेळेस मी जेव्हा जॉईन झालो होतो तर तेव्हा अगदी मला वाटतं 10 का 15 लोक होते जॉईन झालेले. तर ते हळूहळू आज मला वाटतं 57 लोक आहेत, 57 उपासक आहेत, आता 65 जे आहेत आज लिंकवर. 65 आहेत म्हणतात सर. तर 65 उपासक आहेत. तर म्हणजे 10-15 उपासकांचा आज 65 उपासकामध्ये म्हणजे एक प्रकारचं डेव्हलपमेंट झालं आहे, वाढ झाली आहे. तर ही 65 लोक उपासकापुरती न राहता ती एक म्हणजे साधारणपणे जेवढे येतील तेवढ्यापर्यंत जावं. ज्या ज्या उपासकांना ती कळावी त्या त्या उपासकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. असे अनेक उपासक आहेत की जे धम्माच्या बाबतीत जागरूक आहेत, त्यांच्यापर्यंत जाता यावं यासाठी खरं तर धम्मतरंग नावाचं हे एक नवीन YouTube चॅनल मला वाटतं या ठिकाणी आज सुरू होत आहे. तर खरं तर हे चॅनल सुरू करण्यासाठी नक्कीच मला वाटतं आमचे बस्ते सर आणि आपल्या सर्व ग्रुप यांनी प्रयत्न केले आणि हे एक चॅनल तयार झालं. खरं तर आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे आपलं बौद्धांचं चॅनल नाही, कुठलंच चॅनल नाही की ज्याच्यावरती बुद्धाच्या धम्माचं, बाबासाहेबांचं विशेष करून काम होईल. म्हणजे अनेक चॅनल आहेत, परंतु बुद्धाचं चॅनल एक पण नाही, बाबासाहेबांचं चॅनल एक पण नाही. मधामध्ये आलेलं एक चॅनल होतं, परंतु ते काही आता राहिलं नाही. ते थोडंसं काय असेल तर तो वेगळा पार्ट असेल. परंतु जरी आपल्याला ते चॅनल करता आलं नाही, तर सोशल मीडियामध्ये मीडियाच्या माध्यमातून अर्थात YouTubeच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी करता येतील आणि खरोखरच यामध्ये जे जे उपासक सहभागी होतील, जे जे उपासक धम्माचं आचरण करतील, त्याचं सर्वच्या सर्व पुण्य ज्या उपासकांनी सुरुवात केली आहे त्यांना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विशेष करून आज आनंदाची गोष्ट म्हणून हे YouTube चॅनल आजपासून सुरू झालं आहे असं मी जाहीर करतो आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप साधुवाद देतो, मंगल मैत्री देतो आणि मी या ठिकाणी आशीर्वाद गाथा बोलून मी माझी रजा घेतो. आपण सर्वांनी हात जोडून बसावं. सब्बेति सब्बरोगो विनशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब बुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवतां सब संघानुभावेन सदा सुते भवन्तु ते. साधु साधु
साधू. आदरणीय भंतेजींनी आम्हाला उपोषण दिनानिमित्त अट्टशील व धम्मदेशना आषाढ पौर्णिमेचे महत्व या विषयावर सुंदर असे महत्वाचे मार्गदर्शन केले. याबद्दल मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत केल्याबद्दल मी धम्मतरंग संघाच्या वतीने आभार मानते. आपण आपल्या दर्शना पंचांग प्रणाम करूया. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. आदरणीय भंतेजींनाही पंचांग प्रणाम करूया. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. साधु 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 साधु. वंदामी भंतेजी. सुखी वंदामी भंते. वंदामी भंतेजी. साधू साधू साधू. भंतेजींच्या मंगलमय वाणीने अष्टशील देऊन उपकृत केले आणि तसेच धम्मदेशना देऊन या धम्मदेशनेमध्ये अतिशय महत्वपूर्ण वर्षावासाचे पौर्णिमेचे महत्व सांगितले. उपासक उपासिकांसाठी काही नियम सांगितले आणि उपोषताचे सुद्धा महत्व सांगितले. असे मौल्यवान आज या उपोषताच्या दिनानिमित्त भंतेजींनी आपणाला धम्मदेशना दिलेली आहे. भंतेजींचे धम्मतरंग संघाच्या वतीने अनेक आभार मानते. तसेच आदरणीय अनिताताईंनीही अतिशय छान अष्टशील याचना घेतली. ताईंचेही अभिनंदन व आभार मानते. यानंतर आपण पुढील सत्राकडे वळत आहोत. आज पौर्णिमा व वर्षावासाचे औचित्य साधून महासती पठाण सुत्त या ग्रंथाचे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचे गाढे अभ्यासक, प्रमुख वक्ते, मार्गदर्शक पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित महाविद्यालयामध्ये प्रोफेसर या पदावर कार्यरत असलेले सर्वांचे चहिते आयुष्यमान डॉक्टर संजयजी गायकवाड सर यांना मी धम्मपीठावर आमंत्रित करते. डॉक्टर संजय गायकवाड सर. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आजचा हा मंगल दिवस म्हणजेच आषाढी पौर्णिमा, आजपासून सुरू होणारा हा वर्षावास, जसं आताच भंतेजींनी सांगितलं, हा केवळ त्यांच्यासाठी पण आहे. तर त्यानिमित्त आपण या पवित्र काळामध्ये धम्माचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये शांती, मैत्री आणि सदाचार वाढवूया. आणि सर्वांना त्या आषाढी पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आणि आजचा नवीन ग्रंथ आपण सुरू करत आहोत. त्या ग्रंथाचं नाव आहे महासती पठाण सुत्त. आता हा जो ग्रंथ आहे महासती पठाण सुत्त, विपश्यना विशोधन विन्यास यांचा तो ग्रंथ आहे. त्यांनी पब्लिश केलेला ग्रंथ आहे. आता महासती पठाण सुत्त जेव्हा आपण हे मोठं नाव वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की एक्झॅक्टली काय असेल बाबा याच्यामध्ये. तर महासती पठाण सुत्त हे भगवान बुद्धांनी आपल्या जीवन काळात जवळपास 82,000 उपदेश दिलेत. त्यामधील एक अत्यंत महत्वाचा उपदेश म्हणजे महासती पठाण सुत्त. हे जे आहेत याच्यामध्ये 2 ग्रंथ आहे. एक महासती पठाण सुत्त आणि दुसरं सती पठाण सुत्त. महासती पठाण सुत्तामध्ये
थोडस सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे त्याला महा हा शब्द जोडलेला आहे. म्हणजे महा हा शब्द का काढला, त्याच्यामध्ये भरपूर सारं एक्सप्लेनेशन आहे, स्पष्टीकरण आहे, म्हणून हा महा सती पठाण सुक्त. आता सती पठाण सुक्त याचा अर्थ जाणून घेऊया. सती आणि पठाण. सती म्हणजे जागरूकता किंवा स्फूर्ती. सती म्हणजे स्फूर्ती किंवा जागरूकता, आणि पठाण म्हणजे प्रतिष्ठापन म्हणजेच संकल्प. मग याचा पूर्ण जर अर्थ आपण काढण्याचा प्रयत्न केला, सती पठाण म्हणजेच आपल्या स्वतःबद्दल जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम. बघा किती सुंदर अर्थ आहे. सती पठाण सुक्त. सती पठाण या शब्दाचा अर्थ काय? सती म्हणजे प्रतिष्ठान, सती म्हणजे स्फूर्ती किंवा जागरूकता, पठाण म्हणजे प्रतिष्ठापन म्हणजे संकल्प. म्हणजेच सती पठाण या शब्दाचा अर्थ काय झाला? आपल्या स्वतःबद्दलच्या जागरूकतेला अंतिम सीमेपर्यंत प्रतिष्ठापित करण्याचे काम म्हणजेच सती पठाण. आणि सुत्त म्हणजे काय? सुत्त म्हणजे भगवानांची वाणी. कारण की कुठलाही ग्रंथ समोर आला आणि त्याचं मोठं नाव पाहिलं की वाचणाऱ्याला तर भीती वाटतेच, पण ऐकणाऱ्यालाही वाटतं की एक्झॅक्टली काय बाबा. तर अशा प्रकारे आपण ह्या ग्रंथाचा नावाचे विश्लेषण सविस्तर, म्हणजेच महा म्हणजे अधिक सविस्तरपणे विश्लेषण केलेलं, सती म्हणजे स्मृती जागरूकता, पठाण म्हणजे प्रतिष्ठापन म्हणजे संकल्प. म्हणजेच काय, ह्या ग्रंथामध्ये आपल्याला स्वतःबद्दल जागरूकता कशी असली पाहिजे, आणि ते जागरूकता कुठवर पाहिजे? सीमेपर्यंत. सीमेपर्यंत म्हणजे काय? जोपर्यंत आपल्या ध्येयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते असलं पाहिजे. त्याला म्हणायचं पठाण म्हणजे सीमेपर्यंत. मग अशा प्रकारचं जे विवेचन आहे या ग्रंथामध्ये, म्हणजे ह्यात लोकांना खूप चांगल्या तऱ्हेने समजावला पाहिजे विषय. मग एखाद्या विषयाची वारंवार पुनरावृत्ती करावी लागली तरी हरकत नाही. हे अत्यंत आवश्यक आहे, कारण लोकांना धर्म नीट कळलाच नाही तर तो धर्म धारण कसा करतील, असं या ग्रंथात म्हटलेलं आहे. किती सुंदर सांगण्याचा प्रयत्न केलाय पहा. लोकांना जर धर्म नीट कळलाच नाही तर ते धारण कसा करतील, असा प्रश्न इथं उद्भवतो. म्हणून आपण त्या वर्षावासाच्या सुरुवातीचा जो आषाढी पौर्णिमेचा हा दिवस, या शुभ मंगल समयी आपण येणाऱ्या वर्षावासामध्ये या ग्रंथाचं वाचन आणि विवेचन करणार आहोत. तर आपण ह्या ग्रंथाच्या वाचन आणि विवेचन आम्ही करणार आहोत, तर तुम्ही श्रवण करण्यासाठी अशाच संख्येने किंबहुना आणि आपल्या मित्रमंडळींना तुम्हाला जसं इन्व्हाइट करता येईल त्यांना इन्व्हाइट करा, आणि त्यांना या धम्माचा रस जेवढा चाकता येईल, त्यांना ज्या धम्माच्या मार्गावर जेवढं चालता येईल तेवढं आपण सहकार्य करूया. एवढ्यावरच मी माझं आजचं वाचन आणि विवेचन संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. साधू साधू साधू. धन्यवाद सर.
अतिशय छान आपण या ग्रंथाची माहिती सांगितलात आणि महासती पण सुद्धा याची फोड करून आपण सांगितलात त्यासाठी आपले अनेक अनेक धन्यवाद सर. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढील दुसरा विषय आहे व्याख्यानाचा मगधराज सेनीय बिंबिसार या महत्वपूर्ण ग्रंथाचे सविस्तर वाचन व मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रमुख वक्ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे प्रोफेसर या पदावर कार्यरत असलेले सर्व पीठावर आमंत्रित करते. आदरणीय मनोजजी गायकवाड सर. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. यस जितं नावजेयति जे कोचि लोके तं बुद्ध पदेन विजय अविजय होऊ शकत नाही व ज्याचा अशा अनंतत्वाला पोचलेल्या बुद्धाला कोणत्या मार्गाने कोणत्याच मार्गाने पदच्युत करता येत नाही. मार्गदाता जगतगुरु तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. तसेच आम्हाला ज्यांनी या मार्गावरती आणलं, सत्याचा मानवी हिताचा मार्ग धम्म कोणता आहे हा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय या भारताचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही प्रथमतः त्रिवार वंदन. आणि आज आषाढी पौर्णिमा या दिनी वर्षावास प्रारंभ होत आहे. म्हणून सर्वप्रथम आपणा सर्वांनाच या उपसत दिनाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. अतिशय सुंदर पवित्र दिन, मंगल दिन. या दिनाच्या निमित्ताने धम्मतरंगची अतिशय सुंदर सकाळ आणि या धम्मप्रहरी अतिशय सुंदर आपणा सर्वांनाच वंदनीय भंतेजी यांनी अठ्ठशील दिलं आणि अठ्ठशील याचना आदरणीय वंदनीय अनिताताई सरवडीकर यांनी घेतल्या. आपण सर्वांनी ते ग्रहण केलं आणि आपण या अशा मंगल दिनाला, पवित्र दिनाला सुरुवात केलेली आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने आज आपल्या हातून पुण्य संपादन करण्यासाठी, पुण्य प्राप्त करण्यासाठी या धम्मतरंग ऑनलाईन परिवारामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आपण सर्वच सन्माननीय उपासक उपासिका, सर्वच बंधू भगिनींनो, आजच्या या नवीन पर्वामध्ये आपण अतिशय सुंदर आणि विशेष असं हे पर्व सुरुवात करत आहोत. आणि यामध्ये वेगवेगळे 3 अतिशय पवित्र ग्रंथ, त्यातला अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला आजपासून आपण सुरुवात करतोय. आणि त्याच्या बरोबरच अतिशय सुंदर असे ग्रंथ
आणि त्यातीलच एक ग्रंथ जो मी आज सुरू करतो आहे तो म्हणजे मगधराज सेनीय बिंबिसार विपश्यना विशोधन विन्यास हा ग्रंथ जे की बुद्ध काळातला आहे. आणि हा ग्रंथ घेण्या पाठीमागचा हेतूच मुळात हा आहे की मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलेला आहे कौशलराज प्रसंजित अगदी तथागतांच्या त्या मार्गाच्या विरोध आचरण करणारा वागणारा राजा, परंतु तथागतांच्या मार्गावरती जेव्हा तो चालत होता, राणी मल्लिका याने हा मार्ग दाखवला, तो मार्ग पटला, त्याने तो जाणला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्या मार्गावरती गेल्याच्या नंतर राजाला सुख काय असतं, सत्य काय असतं आणि हे सर्व जे काही आपलं वैभव संपन्न जीवन आहे ते सर्व अनित्य आहे याची जाणीव झाली. आणि अशाच प्रकारचा बुद्ध काळातला दुसरा राजा म्हणजेच मगधराज सेनीय बिंबिसार या राजाच्या संदर्भाने देखील आपण या ग्रंथाच्या माध्यमातून की असाही एक राजा होऊन गेला की ज्याने सर्व ज्या काही मनाला चिटकलेल्या लालसा आहेत, ज्या वासना आहेत, त्या वासनेमध्ये अतिशय धुंद झालेला राजा, परंतु तथागतांच्या मार्गामध्ये गेल्याच्या नंतर तो मार्ग आचरणात आणत असताना त्या राजाचं देखील किती हित झालं. अर्थात जो जो हा मार्ग निवडतो, जो जो या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो, तो प्रत्येक व्यक्ती निश्चित चांगल्या मार्गाला सुगती प्राप्त करतो आणि पुण्य प्राप्त करतो. म्हणून हा ग्रंथ आपण या वर्षावास प्रारंभाच्या दिनी आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. म्हणून आपण पाहतो की संबोधी प्राप्त केल्यापासून महानिर्वाण पदापर्यंत या काळामध्ये 45 वर्षात तथागत गौतम बुद्धांनी हजारो समुपदेश केले किंवा चांगले उपदेश केले, ज्यामुळे प्रभावित होऊन केवळ संन्याशीच नाही, बघा कोणाकोणाचं हित झालेलं आहे. तथागतांचा उपदेश ऐकून, तथागतांचा धम्म जाणून, तथागतांच्या मार्गावरती चालत असताना कोणाकोणाचं भलं झालेलं आहे. फक्त संन्याशीच नाही, म्हणजे जे सर्व संसारिक जीवन सोडून संन्यास मार्ग पत्करतात त्यांचंच भलं झालेलं आहे असं अजिबात नाही, तर समाजाच्या प्रत्येक संप्रदायाचे, मग त्यामध्ये प्रत्येक मनुष्याचे, प्रत्येक व्यवसायाचे, प्रत्येक वर्गाचे, गृहस्थाचे या बुद्धाच्या शिकवणीमुळे ते आकर्षित होऊन आपलं हित करून घेतलेले आहेत. आणि प्रत्येक जण या तथागतांच्या सांगितलेल्या मार्गावरती जेव्हा चालतो, आचरणात आणतो, तो धम्म ऐकतो, श्रवण करतो, तेव्हा तो मंगल लाभी होतो. आणि अशाच प्रकारे आपण पाहतो की मगध नरेश बिंबिसार हा राजा असो किंवा कौशलराज प्रसंजित असो, महाराणी मल्लिका असो किंवा प्रसंजित राजाच्या काळामध्ये नियुक्त असलेला सेनापती बंधुल असो, सेनापती सिंह असो, राणी सामावती असो, अथवा दासी खजुत्तरा किंवा राजपुरोहित पुत्र कच्छायन असो किंवा राजवैद्य जीवक असो किंवा दानवीर अनाथपिंडक असो किंवा भिकारी असो, जो सुप्पबुद्ध जटिल कश्यप बंधू असोत किंवा परिव्राजक दारुचित्त असो, सद्गृहिणी विशाखा असो किंवा नगरवधू आम्रपाली असो, ब्राह्मण कश्यप असो अथवा भंगी सुनीत असो, ब्राह्मण सारीपुत्त असो किंवा चांडाळ पुत्र सोपाक असो, सदाचारी सिलवा असो किंवा हत्यारा अंगुलीमाल असो, इथपर्यंत आपण जे जे काही नावं घेऊ, जे जे काही ग्रस्त असतील, हे जेव्हा तथागतांना जाणतात, तथागतांचे विचार ऐकतात, जाणतात, त्याच्यानंतर ते निश्चितपणे स्वतःचं मंगल करून घेतात, स्वतःचं हित करून घेतात. आणि अशाच एका या राजाची म्हणजेच मगधराज बिंबिसार
जो प्रसेनजित राजाप्रमाणेच प्रसेनजित राजा हा मात्र आपल्या संपत्तीसाठी आपल्या राज्यासाठी आसुसलेला होता, परंतु हा सेनीय बिंबिसार राजा मात्र वेगवेगळ्या आसक्तीने वेढलेला होता. जी कामवासना आहे त्या कामवासनेमध्ये बुडालेला होता. आणि असा जो राजा आहे, अशा राजाची जी कहाणी आहे ती आपण या ग्रंथाच्या माध्यमातून, तो तथागतांच्या संपर्कात आला, सानिध्यात आला, तो मार्ग जाणला, ऐकला आणि निश्चितपणे या राजाचं मगधराज बिंबिसार याचा कसा लाभ झाला यांना, हे आपण नक्कीच या ग्रंथाच्या अतिशय सुंदरसा ग्रंथ बुद्धकालीन तथागतांच्या समकालीन या घटना घडलेल्या आपण या ग्रंथाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि म्हणून हे ग्रंथ पाहण्यासाठी निश्चितपणे आपण अशाच मोठ्या संख्येने या धम्म परिवाराच्या माध्यमातून सतत सायंकाळ सकाळ दोन्ही सत्रामध्ये 3 महिने आपण नक्कीच याचा लाभ घेणार आहोत आणि या धम्माच्या मार्गावरती चालून आपणही मंगललाभी होणार आहोत. निश्चित आपण सर्वजण हे कार्य या येत्या 3 महिन्याच्या काळामध्ये नक्कीच पुण्य प्राप्तीस आपण सफल होणार आहोत. म्हणून सर्वांनीच याचा अशाच प्रकारे मोठ्या संख्येने मंचावरती उपस्थित राहून लाभ घ्यायचा आहे. बाकी सविस्तरपणे आपण निश्चित उद्याच्या भागामध्ये बघूया. आपण आज इथेच थांबू. जे परत एकदा सर्वांनाच या मंगल दिनाच्या पौर्णिमा उपवास दिनाच्या आपणा सर्वांना, आपल्या परिवाराला, परिवारातील प्रत्येक सदस्याला मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम.